मोगरा झोपडपट्टी जिल्हा परिषद शाळेत गलथान कारभार उघड. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी थेट खेळ. अनुपस्थित शिक्षिकेला महिन्यांचा पगार. मोगरा येथील झोपडपट्टीतील जिल्हा परिषद शाळेत सुरू असलेल्या गंभीर अनियमितता व गलथान कारभारामुळे खळबळ उडाली आहे. या शाळेचे मुख्याध्यापक धोंडीबा शिनगारे यांच्या कार्यकाळात शिक्षण व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचं धक्कादायक वास्तव समोर येते. गट शिक्षणाधिकारी तसेच केंद्र प्रमुख यांच्या आशीर्वादाखाली विद्यार्थ्यांच्या जीवनाशी अक्षरशः खेळ सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ व पालकांकडून करण्यात येतोय. या शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका उषा प्रभाकर भुमरे या तब्बल 1.5 महिन्यापासून शाळेत नियमित अनुपस्थित असल्याचा आरोप वंचितचे डॉक्टर संजय नाकलगावकर यांनी केलाय. अनिवार्य आहे. इथून पुढे ह्यांना मुख्यालय राहिलं पाहिजे. तुमच्या समोर सांगतो, हे जर मला मुख्यालय नाही दिसले पुन्हा सांगतो तुम्हाला, शासनाच्या परिपत्रकानुसार मुख्यालय राहणं अनिवार्य आहे. सक्तीने ह्यांची वसुली. ऑर्डर कधीची आहे सर तुमची? इथं कधी 19 सप्टेंबर आत्ताच्या रनिंगमध्ये आला. तुम्ही मुख्यालय राहता, त्याला ग्रामसभेचा ठराव अनिवार्य आहे. हे तर माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे? तुम्ही सांगता तर ते ठरावाची कॉपी तुम्ही मला पहिले आत्ता दाखवा की तुम्ही मुख्यालय राहतात नाही. तुम्ही आत्ता मुख्यालय राहतात ह्याची मला आत्ता कॉपी दाखवा. माझा तक्रार अर्ज 3 सप्टेंबर 2025चा दिलेला आहे. तुम्हाला माहीत असेल, केंद्राला पत्र आलेलं आहे. त्याच्यानुसार तुम्हाला मला आत्ता दाखवा. आता हा विषय तर सुरूच आहे, पण तुमच्या ज्या बोलण्यामुळे आहे ना, तर तुम्ही आता त्या गोष्टी मला दाखवा. तुम्ही धुतल्या तांदळासारखे नाहीत. त्याच्यामुळे मी काय सांगतो तुम्हाला, ऐका. तुम्ही आता रहिवास भत्ता 10:15 वाजता. मात्र संबंधित शिक्षिकेला राजकीय आश्रय असल्यामुळं त्यांच्या गैरहजेरीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आलं. इतकेच नव्हे तर प्रत्यक्ष शाळेत हजर नसतानाही त्यांच्या उपस्थितीवर महिनाभर सह्या झाल्याचं बोललं जाते. गैरहजर असतानाही संपूर्ण महिन्याचा पगार काढण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे शिक्षणाधिकारी रवींद्र महामुनी तसेच केंद्र प्रमुख यांच्या कृपेमुळे हा प्रकार दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होते. केंद्रीय शिक्षकांनी देखरेखीअंतर्गत हजेरी तपास न करता नियमबाह्यरित्या अनुपस्थिती ग्राह्य धरल्याचे सांगितले जाते. दरम्यान या शाळेत ना दर्जेदार शिक्षण मिळते, ना पोषण आहाराची नीट व्यवस्था आहे. शासनाच्या योजनेअंतर्गत मिळणारा मध्यान्ह भोजनाचा लाभही केवळ कागदावर असल्याचं वास्तव समोर येते. झोपडपट्टीतील गोरगरीब विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असताना जबाबदार अधिकारी व शिक्षक मात्र राजकीय व प्रशासकीय संगनमतानं